तर पहिल्यांदाच या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे. आतापर्यंत अजित पवारच या ठिकाणी आपल्याला उमेदवार पाहायला हो. मिळत होते, ते जिंकूनही येत होते. मात्र पहिल्यांदाच अजित पवार नाहीयेत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत आणि या पोटनिवडणुकीमध्ये एक नव्हे तर तब्बल 23 उमेदवार आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक कशा पद्धतीची होते हे पाहणं महत्वाचं असेल. एकतर्फी निवडणूक आहे हे निश्चित आहे, तरी सुद्धा सुनेत्रा पवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि जवळपास 2.5 लाख ते 3.25 लाख मताधिक्यानं सुनेत्रा पवार निवडून येतील असा अंदाज आहे तो राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. स्वतः पार्थ पवार सुद्धा त्याचं बोललेले आहेत आणि त्यामुळे आता मतदान कसं होतं, किती टक्के मतदान होतं हे पाहणं महत्वाचं आहे. आता सुनेत्रा पवार आतमध्ये पोहोचलेले आहेत. ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच वेळात मतदान झाल्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा बोलणार आहेत आणि नेमकी काय प्रतिक्रिया देतात, त्याचबरोबर बारामतीकरांना काय आवाहन करतात याकडे सुद्धा लक्ष आहे. मोठी गर्दी सध्या या मतदान केंद्रावर झालेली पाहायला मिळत आहे, कारण की अतिशय भावुक क्षण हा बारामतीकरांसाठी आहे आणि हो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे तो सुद्धा या मतदान केंद्रावर